रामराम मंडळी, बोरनाण्यासाठी असं छोटंसं डेकोरेशन आणि ही छोटीशी रांगोळी, झटपट होणारी रांगोळी असं काढून तयार झालं होतं. हा आमचा एंट्रन्स आहे. एंट्रीलाच विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि त्या दोघांना पैठणीचे ड्रेस घातले होते, म्हणून मी सुद्धा पैठणी नेसली होती. ही पैठणी मिष्टीच्या बारशातली प्युअर सिल्कची आणि प्युअर पैठणी आहे. मिष्टीला पण असं छान गोड तयार केलं होतं आणि ती खूप एक्साईट होती. तिला फार आवडतं ते बोरनाणं. तर मागच्या वर्षीपासून तिला कळायला लागलं, त्यामुळे मागच्या वर्षी पण तिने खूप एन्जॉय केलं होतं. यावर्षीसुद्धा ती खूप एन्जॉय करणार असं दिसत होतं आणि खरंच केलं सुद्धा. तिचा अवतार खराब व्हायच्या आत तिचे परत मस्त फोटो काढून घेतले. मिहीर इथे झोपला होता. त्याला झोपेतनं पटकन उठला की त्याला आवरावरी करून दिली. त्यामुळे त्याला कळतच नव्हतं हे काय चाललंय, कोण कोण आलंय, असं त्याच्या चेहऱ्यावरती होतं जरासं. नंतर तो यूज टू झाला जरासं. सगळं असं छान बसवून घेतलं होतं आणि दोघांनी पण छान करून घेतलं होतं. मला असं खूप आवड आहे, हौस आहे छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घेण्याची. त्यामुळे त्या दोघांना मी नेहमीच छान तयार करते आणि नेहमीच छान ठेवते. तर मग असं औक्षण केलं. त्यानंतर बोरन्हाण घातलं, चुरमुरे वगैरे घातले डोक्यावरनं आणि त्यात पण मला स्लो मोशनचा एक व्हिडिओ हवा होता. कुशलला सांगितलं होतं मी, तर त्यांनी छान करून दिला होता. छान वाटत होतं असं हे व्हिडिओ बघताना, की छान स्लोमध्ये असे चुरमुरे वगैरे पडतात. तर झालं, नंतर छान चालू होतं आणि नंतर कुणाचा तरी मिहीरला धक्का लागला आणि त्याचं मुकुट जे घातलं होतं ते पडलं आणि तो पण जरा असा डगमगला आणि त्यानंतर ते जरासं डोक्यावरती सगळे बोरं, चॉकलेट टपाटप पडत होते. मुलांची सगळी घेण्यासाठीची घाई होती. ते बघून जरासं रडला. पण त्यानंतर मग मीच त्याला घेऊन बसले मांडीमध्ये आणि मग डोक्यावरती असा हात ठेवला. पुढे तुम्ही बघू शकता आणि अधूनमधून एक एक चुरमुरे असे देत होते. त्याच्यामुळं तो जरा माझ्यापाशी बसला आणि डोक्यावर हात ठेवल्यामुळं जरा त्याच्या डोक्यावरती फार काही पडलं नव्हतं. त्यामुळे तो छान एन्जॉय करून घेत होता आणि मग आलेल्या सगळ्या बायकांना हळदी, कुंकू, दूध वगैरे दिलं आणि छान असा बोरन्हाण्याचा कार्यक्रम मस्त झाला आणि असं मिष्टीसोबत छान छान फोटो काढले. मिहीर कंटाळला होता जरासं, त्यामुळे त्याचे कपडे वगैरे पटकन बदलले आणि असा झाला आमचा बोरन्हाण्याचा कार्यक्रम. बाय.